आता आहे का ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राचं महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयाला येत आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज केलं. नवी दिल्लीत राष्ट्रीय संरक्षण उद्योग परिषदेत ते बोलत होते. भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने स्टार्टअप, नवोद्योजक आणि संशोधक महत्त्वाची भूमिका बजावतात, असं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातल्या विणकरांच्या हस्तकलेला प्रोत्साहन तसंच पारंपरिक वस्त्रकलेला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गुढीपाडव्याचं औचित्य साधून नवी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात आजपासून भव्य महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 22 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय जनता पक्षाने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. या यादीत 39 उमेदवारांचा समावेश आहे. याआधी याच आठवड्यात पक्षाने 47 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. केरळमध्ये विधानसभा निवडणुका पुढच्या महिन्यात 9 तारखेला एकाच टप्प्यात होणार आहेत. दरम्यान विविध राज्यांमधल्या विधानसभा पोटनिवडणुकांसाठी देखील भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. त्रिपुरा, गोवा, नागालँड, कर्नाटक या राज्यातल्या उमेदवारांचा यात समावेश आहे. देशातील 2 प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम हवाई सेवांवर होऊ शकतो. यामुळे इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइस जेट यांनी प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी करत सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. इंडिगोने प्रवाशांना सावध करत सांगितले आहे की खराब हवामानामुळे विमानांच्या आगमन आणि प्रस्थानात किरकोळ विलंब होऊ शकतो. एअरलाईन्सने म्हटले आहे की परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्या टीम्स आधीपासूनच सज्ज आहेत. मात्र हवामानाच्या परिणामामुळे उड्डाण संचालनाचा वेग काहीसा मंदावू शकतो. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी आपल्या फ्लाईटचा स्टेटस नक्की तपासावा, असा सल्ला देण्यात आला आहे. चीनमधले भारताचे राजदूत म्हणून विक्रम दोराईस्वामी यांची नियुक्ती झाली आहे. दोराईस्वामी हे 1992च्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी असून सध्या ते युनायटेड किंगडममध्ये उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत. भारत आणि चीनमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने दोराईस्वामी यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. दोराईस्वामी प्रदीप कुमार रावल यांची जागा घेतील. नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विशेष समितीच्या सभापती संतोष देवी लड्डा यांनी आरोग्य विभागासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेऊन शहरातील मनपा शाळांमधील स्वच्छता स्थिती तपासली. बैठकीदरम्यान शाळांमधील सफाई कर्मचाऱ्यांची उपलब्धता, त्यांची कार्यपद्धती तसेच शौचालयाच्या नियमित आणि प्रभावी स्वच्छतेची स्थिती याचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि अनुकूल शैक्षणिक वातावरणासाठी शाळांमधील स्वच्छता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाऱ्यांना नियमित शाळा भेटी घेऊन स्वच्छतेवर सतत देखरेख ठेवण्याचं आणि आवश्यक सुधारात्मक उपाय तत्काळ राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.